मुलगा हवा या सामाजिक मानसिकतेला छेद देत येवला येथील लाड कुटुंबाने आपल्या घरी दुसऱ्यांदा कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल अनोखा आनंद साजरा केला। साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या या परीचे स्वागत एखाद्या उत्सवाप्रमाणे करण्यात आले असून स्त्री जन्माच्या स्वागताचा हा आदर्श सध्या चर्चेचा विषय ठरलाय। श्री व सौ पूनम तेजस लाड यांच्या पोटी फाल्गुन कृष्ण पक्षात धनिष्ठा नक्षत्रावर आणि अमृत योगाच्या पुण्य काळावर कन्यारत्न जन्मले। कुमारी तपस्या हिला बहीण मिळाल्याने लाड आणि कुलकर्णी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे। या आनंदाप्रसंगी बहीण बीज ही नवी संकल्पना मांडत बहिणीने बहिणीला राखी बांधून हा स्नेह जपावा असा संदेश देण्यात आला। या चिमुकलेचे स्वागत फुलांच्या रांगोळ्या, आकर्षक सजावट आणि बँड बाजाच्या गजरात करण्यात आले। यावेळी मिठाई वाटून आनंद द्विगुणित करण्यात आला। या प्रसंगी आजोबा लाड सर आणि कुलकर्णी सर यांनी स्त्री जन्माचे महत्त्व विशद करताना मुली या ओझे नसून घराची शान असल्याचे भावुक उद्गार काढले। या सोहळ्याला गल्लीतील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाड कुटुंबाने राबविलेल्या या उपक्रमाचे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। मी शैलेश नारायण लाड, पेशाने शिक्षक आणि माझी ते व्यवसाय पण आहे। माझा मुलगा तेजस याला आज दुसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली आहे। मुलगी म्हणजे ती साक्षात लक्ष्मी रूपाने परत दुसऱ्यांदा आमच्याकडे लक्ष्मी आली। लक्ष्मीच्या पावलाने, या लक्ष्मीच्या येण्याने आम्हा लाड परिवारांना भयंकर असा खूप आनंद आला आहे। आणि ह्या लक्ष्मीच्या रूपाने आमची एक छोटी तिची जी बहीण होती मोठी, तिलासुद्धा भावंडरूपी बहीण मिळालेली आहे। आजकाल सर्वांना मुलंच पाहिजे असतात, प्रत्येक मुलीला एक भाऊ पाहिजे असतो, पण आमच्या त्या छोट्या परीला आम्हाला एक छोटी परी मिळाली। आमच्या तपस्याला लोक म्हणतात की बहिणीला भाऊ पाहिजे राखी बांधायला, पण मी म्हणतो आमच्या बहिणी ही बहीण ह्या भावाला राखी बांधणार आणि भाऊबीज नाही, आम्ही बहीणबीज साजरी करणार। आणि आमची ह्या आजी आहे, ह्या आजी यांची ही पंथी आहे, म्हणजे कोणाची मुलगी, कोणाची नात, कोणाची पंथी। तर मुलगी ही जी पंथी असते ती एक पंथी शेकडो पंथ्यांना पेटवते, शेकडो पंथ्या हजारो पंथ्यांना पेटवतात। म्हणजे मुली ह्या सर्व प्रकाशमान करून टाकतात। पूर्ण जग, पूर्ण घर, पूर्ण समाज मुलीमुळे प्रकाशमान होतो। माझ्या मते मुलगा आणि मुलगी याच्यात काहीच बदल नाही। माझ्यासाठी हा माझा हिरो आहे। धन्यवाद। माझा परिचय म्हणजे मी लक्ष्मीकांत कुलकर्णी, माझी मुलगी पूनम ही तेजस लाड यांना दिलेली आहे। ही माझी व्याही आहे। पहिल्यांदा मुलीचं लग्न झालं आणि ती इथं सासरी आली। आणि एक कुठल्याही वडिलांना एक गोष्ट अशी असते की बाबा माझी मुलगी कशी राहील, कशा आनंदात राहील का नाही राहील, घरचे मंडळी कसे असतील सासरीचे। तर ह्या सगळ्या दुगदुगीमध्ये जेव्हा 6 महिने झाले त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला लक्षात यायला लागलं की खरोखरच बाबा आमची मुलगी चांगल्या घरात गेलेली आहे, चांगल्या माणसात गेलेली आहे। पहिली जेव्हा तिला मुलगी झाली तर त्यावेळेस ज्या पद्धतीनं ज्यांनी आनंद साजरा केला त्याच्या दुप्पट पद्धतीनं आज त्यांनी हा सणासारखा सण साजरा केला। दुसरी मुलगी झाली असतानासुद्धा याच्यासारखे लोक जगामध्ये खरोखरच मी म्हणतो की आजकाल मुलींना लोक टाळतात बुवा, पण ह्या कुटुंबांनी खरोखरच हे दाखवून दिलं की आम्हाला मुलगा आणि मुलगीमध्ये काही भेद नाही। आणि उलटा म्हणजे फारच आनंद आणि उत्साहाने आज ज्या पद्धतीने हे सगळं केलं। मी पहिल्या वेळेस तर नव्हतोच, पहिल्या वेळेससुद्धा असंच स्वागत त्यांनी केलं होतं, पण ह्यावेळेस मी प्रत्यक्ष हजर राहिल्यामुळं खरोखरच त्यांच्या मनातला जो आनंद आहे तो मला पाहता आला। आणि मी आजच्या दिवशी ह्या सगळ्या लाड कुटुंबाला मनापासूनच शुभेच्छा देतो आणि परमेश्वर करो हे कुटुंब असंच हसत राहो, आनंदात राहो। बस माझे 2 शब्द संपवतो।